यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 2 दिवसात तब्बल 22,000 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर आदी खरीप पिके खरडून गेली आहे. त्यातच आज सोमवारी सर्वत्र शेतकऱ्यांचा पोळा हा सण पावसाच्या सावटात पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर टीका करून संताप व्यक्त केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार किशोरवयीन मुलांमध्ये असुरक्षित शारीरिक संबंधाचे प्रमाण वाढले आहे. 2014 ते 2022 या कालावधीत कंडोमचा वापर लक्षणीयरित्या कमी झाला आहे. त्यामुळे लैंगिक संक्रमित संसर्ग आणि अनियोजित गर्भधारणेचा धोका वाढला आहे. युरोपमधील 42 देशातील 15 वर्षाच्या वयोगटातील 2,42,000 मुलांची माहिती यावरून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष समोर आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला. ही घटना 26 ऑगस्टला घडली. यावरून सुरू झालेलं राजकारण अद्याप थांबलेलं नाही. महाविकास आघाडीने 1 सप्टेंबरला या घटनेविरोधात जोडे मारो आंदोलन केलं. हा वाद शमतो न शमतो तोच आता शिवसेना उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि अदानींवर मुंबई विमानतळाचा शिवरायांचा पुतळा अडगडीत टाकल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी अजित पवारांवरही जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या आमच्या मागण्या पूर्ण करा. आमच्या मागण्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू झाले आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला असून 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णतः बंद आहेत. मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली आहे, पण ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत. विदर्भातील वाहतूक सुरू आहे, तर मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत. राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला 1,500 रुपये वितरित केले जातील. अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती आणि अनेक महिलांनी या कालावधीत अर्ज भरले. परिणामी काही महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत. या समस्येवर उपाय म्हणून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली की अर्ज भरण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पुढे सुद्धा महिलांना या योजनेसाठी अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे. पुण्याच्या कोथरूड येथील MIT विश्वविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक भव्य परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नवोदित विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे आणि सिनियर ज्युनियर यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणे हा होता. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सिनियर विद्यार्थ्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्यांना एक वेगळीच धार आली. कार्यक्रमाच्या दरम्यान नवागत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि कलात्मक सादरीकरणामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली. नृत्य, गायन, अभिनय आणि विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे कौशल्य सादर केले. सिनियर आणि ज्युनियर विद्यार्थ्यांमधील संवाद आणि परस्परांबद्दल आदरभाव निर्माण होण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला. सिनियर विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवातून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाशी जुळवून घेणं सोपं झालं. याशिवाय या कार्यक्रमामुळे महाविद्यालयात एक सकारात्मक वातावरण तयार झाले असून सिनियर ज्युनियर बंध अधिक घट्ट झाला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या संपूर्ण शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाला एक नवीन ऊर्जा मिळाली असून विद्यार्थी आपले शिक्षण, कलात्मक कौशल्य अधिक आत्मविश्वासाने आणि उत्साहाने पुढे नेतील याची खात्री झाली आहे.
2024च्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्रभावी दावेदार असलेले माननीय श्री रमेश बापू कोंडे हे आपले नेतृत्व दाखवण्यासाठी अनेक पद्धतीने पुढाकार घेत असून त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल याची खात्री मतदारसंघातील लोकांना वाटत आहे. रमेश बापूंची दृष्टी केवळ विकासाची नाही तर समाजातील प्रत्येक घटकाचे कल्याण साधण्याची आहे. त्यांचं प्रत्येक पाऊल आपल्या परिसराच्या उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारा आहे. आजचा कार्यक्रम हा त्यापैकीच एक असा. श्री वसंत हंकारे सर यांचे आईबाप समजून घेताना या विषयावरचे पालक आणि मुले यांच्यासाठी असलेले व्याख्यान तुफान गर्दीने भरून गेले होते. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले श्री शंकरराव बेलदरे पाटील, श्री संजयजी नहार, श्री राजीवजी जगताप, सौ मंगलाताई सोकांडे, सौ प्रियांका हिंगे, श्री अप्पासाहेब रेणुसे, श्री फुलचंदजी साठे, श्री चंद्रकांतजी कुंजी, श्री संदीपजी बेलदरे पाटील, श्री जयंतजी परांजपे. शिवाय या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली स्मार्तना पाटील मॅडम, डीएसपी पुणे पोलीस, नंदिनी वाग्यानी मॅडम, एसीपी पुणे पोलीस. भोसरी इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात 4 कोटी रुपये खर्च करून नव्याने तयार केलेला कृत्रिम धावमार्ग पुन्हा उखडला आहे. पोलीस भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी झाल्यानंतर धावमार्गाची दुरावस्था झाली आहे. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या धावमार्गामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागतोय. सरावाअभावी खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम झाला आहे. धावमार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला असून 4 कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तात्कालिक राज्यमंत्री कोश्यारींच्या 12 आमदारांची यादी थांबवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. त्या संविधानाच्या पायमल्लीचे ठरवले आहे. वडेट्टीवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरून सत्ताधाऱ्यांना निशाणा साधला. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे 70,000 हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी विशेष आर्थिक सहाय्य करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. नाही, निश्चितच संविधानानुसारच आम्ही ज्यावेळेस यादी दिली ती थांबवली गेली. त्यावेळेसच त्या राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली होती, कोश्यारी नावाच्या राज्यपालांनी. आणि म्हणून आज जर ती यादी बदलून नवीन यादी द्याल तर आमची पुन्हा न्यायिक लढाई जी आहे ती आमची सुरू राहील. आणि हे खरं आहे की म्हणतात ते हा घटनेचा अवमानच ठरणार आहे. मन वाटेल ते करा, मन वाटेल त्यावेळेस मनात येईल त्यावेळेस यादी द्या आणि दुसऱ्यांनी दिली ती यादी मान्य करू नका. हे आत्तापर्यंत झालं नाही महाराष्ट्रात, पण तो होऊन गेला एक महापापी माणूस महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर. आणि त्याने हा गोंधळ घालून आज 12 जागा विविध लोकांना मिळाले असते. तो अधिकार होता, संविधानिक अधिकार, तो हिरावला. नांदेडमध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या 9वीतील विद्यार्थिनीवर 55 वर्षीय शिक्षकाने छेड काढली आहे. शिक्षक नागेश जाधव याच्यावर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत कोचिंग क्लासची तोडफोड केली आणि संबंधित शिक्षकांना जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आज भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत. संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे. त्यामध्ये 7 ते 10च्या वेळामध्ये एका आरोपी नामे जो शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. कोणतं कलम गुन्हा दाखल केला? आरोपीवर नवीन BNS ॲक्ट कलम 74-75, पोक्सोचं 12 आणि ॲट्रॉसिटी 3-2-5A प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सर, काही जणांचं असं म्हणणं आहे की अत्याचार झाला मुलीवर, मुलीचं मग मेडिकल वगैरे काय झालं? नाही, मुलीचं रात्या घरी जाऊन आमच्या महिला हवालदार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे. विनयभंगाचा प्रकार आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत. आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपी नागेश जाधव, वय 55 वर्षाचा आहे, शिक्षक आहे, प्रायव्हेट शिक्षक आहे.